तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये। तर आता गणेश चतुर्थीचे दिवस चालू होते, म्हणजे आज गणेश चतुर्थीचा शेवटचा दिवस आहे, म्हणजेच अनंत चतुर्थीचा दिवस। तर आज अनंत चतुर्थीचा दिवस म्हणजे आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप द्यायचा दिवस। तर आता आपण चाललो आहे लालबागच्या राजाला निरोप द्यायला, म्हणजे लालबागच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीला। तर आधी आपण आपल्या एरियातल्या गणपतीच्या मिरवणुकीला जाऊया, म्हणजे विसर्जन मिरवणुकीला, आणि मग नंतर लालबागच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीला जाऊया। तर आता आपण आधी तिकडे जाऊन मग नंतर भायखळ्याला जाऊया। भायखळ्याला आपल्याला लालबागच्या राजाची मिरवणूक मिळेल, तर त्या मिरवणुकीत आपण सामील होऊया आणि बाप्पाला गोड असा निरोप देऊया। चला, गणपती बाप्पा मोरया। तर आपला भाव पण आपल्याबरोबर येतोय लालबागच्या राजाच्या विसर्जनाला। बाई काय बोलतो, कसं वाटतंय? पहिल्यांदा दुसऱ्या वर्षी विसर्जनाचा पण यावर्षी जरा जवळून घ्यायचा विचार आहे, तर बघूया कसं होतंय। तर आता आपण भावाबरोबर जाऊया विसर्जनाला, लालबागच्या राजाच्या विसर्जनाला। आपण जे फ्लायओव्हरच्या इकडे, तर आता इथून जाऊया बाप्पाच्या दर्शनाला। चला, तर आपण राजाच्या इथे पोचतोय। आता इथून आतमध्ये जाऊया। आगमन झालं आहे, आपल्याला राजा मिळाला इकडे आता। तर आता आपण राजाबरोबर शेवटपर्यंत विसर्जनाला जाऊया आणि बाप्पाला निरोप द्या।
अर्ध्याहून अधिक पाण्यात आहे. आता बाप्पा आपल्याकडे फेस करेल कारण की बाप्पा इकडे आहे आणि बाप्पाचं चेहरा तिकडे आहे. त्याला तराफ्यावर बसणार तर बाप्पा आपल्याकडे चेहरा करेल आणि आपण आरती आले आले तर बाप्पा बसत नाही कारण की पाणी थोडं कमी आहे म्हणून तेच चाललं. खूपच आली आहे पाणी 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 आता आम्ही डोकरापर्यंत होतो त्याला कमरेपासून मला मानेपर्यंत नाही झालं एवढी पाणी इथपर्यंत भिजलं इथपर्यंत. पण बाप्पा आयुष्या तराफ्यावर बसत नाही तुम्ही बघू शकाल. तुम्हाला झूम करून दाखवलो. भरपूर स्ट्रगल चालला आहे. बोल ना भाई करशील ना. इमेज कसं वाटतं इमेज कसं थोडी फाटे पण अभिमान वाटतो. बाप्पा तुझं दर्शन मिळणं म्हणजे प्रत्येक भक्तासाठी स्वप्न सत्यात उतरणे. 10 दिवस तू विराजमान होतास, भक्तांच्या प्रार्थना ऐकत होतास आणि आता निरोपाची वेळ आली आहे. डोळ्यात पाणी आहे पण मनात समाधान आहे कारण तुझं दर्शन आयुष्यभराचं बळ देऊन गेले. मी मनात खूप काही स्वप्न घेऊन आलेलो तुझ्या गोड निरोपाची, पण ती यावर्षी पूर्ण होऊ शकली नाही. पण मला नक्की तुझ्यावर विश्वास आहे की तू यापेक्षा सुंदर अशा रूपात गोड निरोप मला देशील. कोणा भक्तांकडून काही चुका झाल्या असतील तर त्या तुझ्या पदरात घाल आणि सुंदर असा निरोप घेऊन पुढच्या वर्षी लवकर ये. बोला गणपती बाप्पा मोरया. तर मंडळी बाप्पाचं विसर्जन अजून बाकी आहे कारण की काही कारणास्तव बाप्पाचं विसर्जन होऊ शकलं नाही कारण की जी बाप्पाची ट्रॉली होती ती पाण्यामध्ये फसलेली आहे आणि आता भरतीची वेळ आहे आणि थोडीफार आतमध्ये गेलेली तर ती आता परत काढता येत नाही. आता जेव्हा ओटी येईल त्याच्यानंतर ती मागे घेतली जाईल आणि मग तराफ्यावर बसून तिचं विसर्जन होईल. तर आपण आता घरी चाललो आहे कारण की ओटी ही 2-2:30ला येणार आहे आणि आता वाजले आहेत 11:30 झाले आहेत मे बी. तर एवढा वेळ आपल्याला तरी पॉसिबल नाही. तर आता बघूया बाप्पाचं विसर्जन किती वाजेपर्यंत होतं आहे ते. तर आपण घरी जाऊया आणि आराम करूया आणि मग जर व्हिडिओ आपल्याला आली तर मी व्हिडिओ टाकीनच बाप्पाचं विसर्जन होताना. तर तुम्ही ती नक्की बघा. माझ्या पेजला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. गणपती बाप्पा मोरया.